साधू व्यक्तिमत्व की जे पुण्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की रामकृष्ण आश्रम, त्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष असणारे परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराज स्वामी श्री कांतानंदजी बहुतेक आपल्या संत संघाला आशीर्वादासाठी प्रत्येक अष्टादशामध्ये अलीकडच्या काळात उपस्थित असतात आणि त्यांची उपस्थिती झालेली आहे. त्यांना अभंगाचा विषय न देता सर्वांचं एक मनोगत म्हणून या ठिकाणी गुरुवर्य स्वामीजींनी तुम्हाला आम्हाला एक संदेश म्हणून साधक दशा कशा प्रकारची जगावी आणि आपलं आध्यात्मिक उत्थान उत्तरोत्तर इतकं व्हावं की मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी आपली परिपूर्णता आपल्याला स्वानुभूतीला यावी, अशा प्रकारचं त्यांचं आदर्श जीवन आहे. आणि ते आदर्श जीवनाचा संदेश साधकांसाठी किंवा सर्व समाजासाठी स्वामी महाराजांचं जरी विरक्त पिंड असला तरी समाजाबद्दल इतकंच नाही तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून याचीसुद्धा जाणीव ते आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सांगत असतात. म्हणून या ठिकाणी स्वामी महाराज आपल्याला एक अर्धा तास ते या ठिकाणी त्यांचा दिव्य संदेश अमृत वचन ऐकायला मिळते. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डॉक्टर नारायण महाराज, इतर सर्व वरिष्ठ साधक आणि उपस्थित सगळे भक्तिमंडळी, मनुष्य जीवनामध्ये भक्ती प्राप्त होणं हे फार अवघड काम आहे आणि ती भक्ती आपल्या सगळ्यांना लाभलेली आहे, नाहीतर आपण सगळे इथे आलाच नसता. ती सगळ्यांनाच काही लाभत नाही. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जी अनेक जन्मामध्ये आम्ही चांगली कर्म केली, बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी. तर विठ्ठलाची आवडी काही निर्माण अशी होत नाही, तर आपलं काहीतरी सुकृत पाहिजे, पुण्यकर्म पाहिजे, मागच्या जन्मातले संस्कार पाहिजे आणि ते संस्कार आपले कुठेतरी असेल, म्हणूनच आपल्याला भगवंताविषयी गोडी निर्माण झाली. आज आपण चिंतन करूया साधक, साधना आणि सिद्धी. विषय तसा जरी थोडा आपल्याला कठीण वाटत असला तरी पण तुकाराम महाराजांनी अनेक गोष्टी अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि आपण जर त्या प्रकारे आचरण केलं तर आपली आध्यात्मिक जीवनात प्रगती होऊ शकते. एवढंच नव्हे तर आपल्याला भगवंताचं दर्शन पण होऊ शकतं. विठ्ठलाच्या संगी तुका बिघडला आणि जो बिघडला तो विठ्ठलची झाला. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की मी आता विठ्ठलच होऊन गेलो, पण आपली बिघडण्याची तयारी पाहिजे. आपण हेही सामान्यतः प्रयत्न करतो, तेही सामान्यतः प्रयत्न करतो. दोन नावेमध्ये पाय देऊन आपण नौकेमध्ये प्रवास करत असतो, त्यामुळे आपल्याला जरा अवघड जातं. पण गृहस्थ आश्रम असो की संन्यास आश्रम असो, स्त्री असो की पुरुष असो, हा मनुष्य जन्म आपल्याला लाभलेला आहे, अतिशय दुर्मिळ आहे. दुर्लभम त्रयमय वैतद देवानुग्रह हेतुकाम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. शंकराचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये की मनुष्य देह 84 लक्ष योन्यामध्ये ही मनुष्य योनी एक आहे आणि ती आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेली आहे. पण किती लोकांना हे कळतं की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे. हे जे वेद आहे, पुराण आहे, शास्त्र आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, हे सगळं कुणासाठी सांगितलेलं आहे? मनुष्यासाठी.
हे काय सगळ्या पशुपक्ष्यांसाठी सांगितलेले नाही आहे. हे एवढं सगळं असूनसुद्धा आपण बघतो की आपण आपलं जीवन कसं असतं. म्हणजे आता इथे जे उपस्थित आहे त्यांची गोष्ट सोडा, पण बाकी लोक पशुसारखं जीवन जगत असतात. त्यांना आपण ह्या जगामध्ये आलो कशाला हेच माहिती नसतं. मग प्रवास करणं तर दूरची गोष्ट आहे. पहिले जीवनाचं ध्येय तर आपल्याला माहिती पाहिजे की जे ध्येय ह्या मनुष्य जीवनामध्येच प्राप्त होऊ शकतं, आणि ही आपल्याला मनुष्यजन्माची संधी मिळूनसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे किती आपण घोडचूक केलेली आहे हे अनेक लोकांना कळत नाही. आणि त्यामुळे ते नास्तिक होतात, त्यांचा देवावर विश्वास राहत नाही, आणि शेवटी त्यांनाच त्याची फळं भोगावी पण लागतात. कारण काहीच चुकत नाही. आपल्याला माहिती आहे कर्मसिद्धांत प्रत्येकालाच लागू होतो. तर प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं मिळणारच आहे, कोणीही सुटणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. तुम्ही जर अग्नीमध्ये हात घातला तर तुमचा हात पोळणारच. तुम्ही म्हटलं की मला माहिती नव्हतं की अग्नी माझा हात जाळणार आहे, तरी ती अग्नी हात जाळणारच आहे. तेव्हा मी भगवंतावर विश्वास ठेवत नाही म्हटल्याने काही भगवंत नष्ट होत नाही, त्याचं अस्तित्व आहेच आणि ते राहणारच आहे. तेव्हा हा मनुष्यजन्म आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर मुक्त होण्याची इच्छा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की आपण बंधनामध्ये आहोत ही जाणीवच आपल्याला होत नाही. आपण या जगामध्ये येतो कशासाठी? स्वतःला जाणून घेण्यासाठी. मी कोण आहे भगवंताचा लाभ करून घेण्यासाठी. आईच्या गर्भामध्ये असताना मुलगा म्हणतो की मी जन्म घेतल्यानंतर भगवंता तुझीच आराधना करेल, हा मला गर्भवास नको. तेव्हा आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रामदास स्वामीजीने सुद्धा निरूपण केलेलं आहे की मनुष्याचं जन्म मृत्यू निरूपण सगळं सांगितलेलं आहे. कशा प्रकारच्या वेदना आपल्याला भोगाव्या लागतात. जन्म मृत्यू जरा व्याधी, शरीर धारण केल्यावर दुःख मागे लागलेलेच आहे. सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे, सर्वम दुःखम भगवान बुद्ध म्हणतात. आता जरी एवढे दुःख आहे तरी त्यामध्ये आपण थोडी सुखाची आशा करतो आणि थोडं सुख घेतो आणि बदल्यात मात्र दुःखच जास्त घेऊन बसतो. तेव्हा इथे आता हे दुःख नको, पुन्हा पुन्हा संसारामध्ये चक्रा मारणं नको. किती फेऱ्या झाल्या जगामध्ये येऊन तरी काही आम्हाला कळतच नाही की आम्ही कितीतरी जन्म व्यर्थ गमावली, काहीच प्राप्त करून घेतलं नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा यावं लागलं. जर एखाद्याला कोणी म्हटलं की अरे तू मूर्ख आहेस तर त्याला लगेच राग येतो. पण खरोखरच तो जर मूर्ख नसता तर तो जन्मालाच आला नसता. त्याला जर ज्ञान प्राप्त झालं असतं तो कशाला जन्माला आला असता. म्हणजे आपण सगळे मूर्खच आहोत, पण आपण स्वतःला समजतो ब्रह्मज्ञानी. तेव्हा इथे मनुष्यजन्माचा उद्देश आहे की ही सगळी बंधनं तोडून सिंहासारखं पिंजऱ्यामधून बाहेर पडायचं. हे आहे आपल्या जीवनाचा उद्देश, किंवा भगवंताचा लाभ करून घ्यायचा. भक्तिमार्ग तसा सोपा आहे, ज्ञानमार्ग जरा कठीण आहे. तेव्हा सर्वसामान्यांसाठी भक्तिमार्गच आहे. तर आता साधक जर म्हटलं तर त्याच्यामध्ये पहिली म्हणजे मुक्त होण्याची इच्छा पाहिजे. की मला देह मिळाला आहे, मनुष्य देह. हा देह सोडण्यापूर्वी मी काहीतरी प्राप्त करून घेतलंच पाहिजे. मी आध्यात्मिक जीवनात काहीतरी प्रगती केलीच पाहिजे, नाहीतर जसा आला तसा गेला असं व्हायला नको. आणि तिसरं म्हणजे महापुरुष संश्रय. महापुरुषांचा संघसुद्धा फार दुर्मिळ असतो आणि नेहमीच तो काही लाभत नसतो. तुम्ही भाग्यवान आहात की या आळंदीमध्ये अनेक महापुरुष आहे आणि त्या महापुरुषांच्या वाणीद्वारे आपल्याला बरंच काही ऐकायला मिळतं. असे बरेच लोक आहेत की ज्यांना ह्या गोष्टी कधी ऐकायलाही मिळत नाही, बघायलाही मिळत नाही. त्यामुळे ते अज्ञानीच राहून जातात. आता सगळं माहीत असूनसुद्धा जर आपण काहीच करत नसू
तर आपण जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे हेच आपल्याला कळत नाही. आपल्याला माहिती आहे की हे जग नश्वर आहे, 2 दिवसाचं आहे, अनित्य आहे, भगवंतच एकमात्र नित्य आहे. हे माहिती असूनही आपण ह्या जगाला कसं जळूसारखं चिकटून राहतो आणि काही केले आपली आसक्ती सुटत नाही आणि ती आसक्तीच आपल्या बंधनाचं कारण ठरतं. गृहस्थ असो, संन्यासी असो, सगळ्यांनाच संसारामध्ये राहावं लागेल, कारण आपण संसाराच्या बाहेर कुठे जाणार. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की नौका पाण्यामध्येच पाहिजे. सगळे संसारामध्ये आहे, नौकेची जागा पाणीच आहे. नौका पाण्यामध्ये राहण्यामध्ये काहीही वावगं नाही. पण मात्र लक्षात ठेवा की नौकेमध्ये पाणी शिरायला नको. जर नौकेत पाणी शिरलं तर नौका नक्कीच डुबणार. तेव्हा संसारात राहा, पण संसारात अनासक्त राहा, म्हणजे तुमची जीवनरूपी नौका बुडणार नाही. एका हातानं भगवंताला धरा, दुसऱ्या हाताने संसार करा, तरच आपलं रक्षण होऊ शकते. श्री रामकृष्ण म्हणायचे की जात्यामध्ये आपण जेव्हा दाणे टाकतो तर सगळ्यांचं पावडर होतं, कणिक होते, पीठ होते, पण जे दाणे त्या खांबाला धरून राहतात ती दाणे मात्र भरडल्या जात नाही. तो खांब म्हणजे भगवंत आहे. जे भगवंताला धरून संसार करतात ते काही या संसाररूपी जात्यात भरडल्या जात नाही. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे की आपण साधक आहोत. तुकाराम महाराज एक साधक होते, सिद्ध पण होते. ते साधकापासून तर सिद्ध अवस्थेला पोचलेले होते. आपण का नाही पोचू शकत? आपल्या मार्गामध्ये अनेक विघ्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं विघ्न म्हणजे आपल्या कामना. एवढ्या काही कामना आपल्या मनामध्ये असतात आणि आपल्याला माहिती असते की सगळ्याच्या सगळ्या कामना पूर्ण केल्या जाऊ शकत नाही. आपण भगवंताकडे जातो, कशासाठी जातो? की या जगाविषयीच्या आमच्या कामना पूर्ण व्हाव्या म्हणून. आपल्याला हे जगच पाहिजे असते, किती लोकांना भगवंत पाहिजे. मंदिरात जाऊन आपण काहीतरी भौतिक गोष्टीच मागत असतो की देवा मला संपत्ती दे, संतती दे, अमुक दे, तमुक दे, पण भगवंता मला तुझं दर्शन दे, मला या जगातलं काहीही नको, असे तुकाराम महाराज म्हणू शकतात. शिवाजी महाराज त्यांच्याकडे किती दागिने, सोनं चांदी घेऊन गेले, पण ते म्हणाले की याची मला काय गरज आहे. त्यांना गरज भासली नाही. ते म्हणू शकले की आता मला ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता माझं मन कुठे धावणार आहे? ह्या जगातल्या भौतिक गोष्टीकडे आता माझं मन धावू शकत नाही, कारण आता मी तुझी चरणं बघितलेली आहे. आता मला आनंदच आनंद झाला आहे. माझ्या जीवनातली सगळी दुःख नष्ट होऊन गेलेली आहे. तसे आपल्या जीवनातली पण सगळी दुःख नष्ट होऊ शकतात. पण किती लोकांमध्ये ही हिंमत आहे म्हणायची की नाही, काही मला मिळालं नाही, मी गरिबीमध्ये राहील तरी चालेल, पण मी अधर्माच्या मार्गाने पैसे कमावणार नाही किंवा मी वाईट मार्गाने जाणार नाही. म्हणजे अशी म्हणण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही. आणि ही जी कामना आहे, मुख्य कामना 3च सांगितलेल्या आपल्या शास्त्रामध्ये. पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना, या 3 मुख्य कामना सांगितलेल्या आहे. की पुत्रेशना म्हणजे आपली संतती पुढे वाढावी. आता पुत्रेशनालाच भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की कामवासना. तर ही कामवासना जी आहे, काम, क्रोध आणि लोभ हे मनुष्याचे शत्रू आहेत. गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभ तस्मादेतत्रयम त्यजेत. तेव्हा काम, क्रोध आणि लोभ हे मनुष्याचे शत्रू आहे आणि नरकाचं द्वार आहे आणि आत्म्याचा नाश करणार आहे. आता हे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं, पण आपण कुठे ऐकतो? तुकाराम महाराज म्हणतात ना, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टावा पाषाणा मृतिकेच्या. म्हणजे इथे त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे, भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की माया म्हणजे काय आहे? काम कांचन हीच माया आहे. तेव्हा इथे तुकाराम महाराज म्हणतात की आपण आपलं जीवन पवित्र ठेवायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे, आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवायचं आहे.
आणि दुसरं म्हणजे वित्तेषणा. हे खूप पैसा पाहिजे, खूप पैसा पाहिजे, म्हणजे एवढी काही पैशाची हाव लागलेली असते, म्हणजे लोभच लोभ. आता तुकाराम महाराज जरी म्हणतात की माझं सगळं गेलं तरी मला काही काळजी नाही, पण आपण जरी साधक असलो, तुकाराम महाराजांच्यासारखं आपण आचरण करू शकतो का? जर करू शकलो असतो तर आपणही विठ्ठलासारखं होऊन गेलो असतो. ते तुकाराम महाराज काय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. म्हणजे दुष्काळ आला आणि दिवाळं निघालं तर बरं झालं, माझी सगळी पीडा गेली, असे तुकाराम महाराज म्हणू शकतात. म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे की माझं सगळंच्या सगळं जरी गेलं तरी मला काळजी कसली आहे, भगवंत माझ्यासोबत आहे. आणि जर भगवंत आहे तर मला या भौतिक गोष्टीची काळजीच कशाला आहे, तो माझी काळजी वाहील ना, त्याला माझी चिंता आहे, तो माझं रक्षण करेल. आता हे सगळं गेल्यामुळेच बघा त्यांचं मन भगवंताकडे वळलं आणि ते संत तुकाराम महाराज होऊ शकले. म्हणजे कधीकधी दुःखामधून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळत असतं. आपल्याला वाटतं की भगवंताने हे दुःख कशासाठी दिलेली आहे. भगवंत कधीकधी आपल्याकडून सगळं काही काढून घेतो, कारण त्याला माहिती असते की या सगळ्या गोष्टीवर जर आपण आसक्त राहिलो तर आपण भगवंताकडे जाऊ शकणार नाही. म्हणून तो जीवनामध्ये आपल्याला दुःख पण देत असतो, पण दुःखालासुद्धा आपण वरदान मानलं पाहिजे की भगवंताने दुःख दिलेले आहे, यामधून सुद्धा काहीतरी चांगलंच निघणार आहे. कुंती म्हणायची की भगवंता मला जीवनामध्ये अजून दुःख दे. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुःख आली तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण झाली. जे आपण सुखामध्ये भगवंताला विसरून जातो, जेव्हा जीवनामध्ये आघात होतात, दुःख येतात, तेव्हा आपल्याला भगवंताचं स्मरण होतं. आणि अशा वेळेस जेव्हा आपल्याला जीवनामध्ये संकटांचा सामना करावा लागतो, कधीकधी आपले पैसे धंद्यामध्ये बुडतात, कधीकधी कोणाचा मृत्यू होतो, असे प्रसंग जेव्हा जीवनात येतात आणि अशा कठीण प्रसंगीसुद्धा जर आपला भगवंतावरचा विश्वास स्थिर राहिला, दृढ राहिला, जर आपला विश्वास कमी झाला नाही तर समजायचं की आपण खरं खरं भक्त. नाही तर बरेचदा जीवनामध्ये दुःख आले की आपण भगवंतावर दोष देतो. अरे काय उपयोग, तुकाराम महाराजांची बायको म्हणायची ना, तुम्ही विठाई विठाई करता पण त्यांना काय दिलं. म्हणजे दुःख आले की आपण म्हणतो भगवंता तुझी आम्ही एवढी भक्ती करतो आणि तू आम्हाला जीवनामध्ये दुःखच दिले. आणि मग भगवंताचं चिंतन करणंच सोडून देतो. मग तो येतच नाही कधी. माझा पती गेला, माझा मुलगा गेला, तू बघतच राहा, तू काहीच केलेलं नाही आहे. तर भगवंतावर जो संपूर्ण भार टाकतो, जो भगवंताला संपूर्णपणे शरणागत होतो, तेव्हा त्यामागे भगवंताची काहीतरी इच्छा असली पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण असेच बोलत होते. एक भक्त म्हणाला की ही सृष्टी जर सगळ्यांनी जर ब्रह्मचर्य पाळलं, संन्यास घेतला, तर भगवंताची सृष्टी ही कशी चालणार. तेव्हा श्रीरामकृष्ण आले की सगळ्यांसाठीच काय हा उपदेश नाही, पण सगळ्यांनी संसार करावा अशी सुद्धा भगवंताची इच्छा नाही. नाही, हा संसार भगवंताच्या इच्छेनंच होत आहे, जे काही होत आहे भगवंताच्या इच्छेनं होत आहे. तर भगवान श्रीरामकृष्ण आले की तुम्ही हे म्हणता की सगळं काही भगवंताच्या इच्छेनं होत आहे, पण तुमचा मुलगा वारला, तुमचं दिवाळं निघालं, तेव्हा तुम्ही म्हणता का हे भगवंताच्या इच्छेनंच होत आहे. तेव्हा तुम्ही भगवंताला दोष देता. मग दुःख पण भगवंताच्या इच्छेनंच येतात. जर सुख भगवंताच्या इच्छेनं येतात तर दुःख तर त्याच्याच इच्छेनं येतात. पण आपल्याला ते नको आहे. आपल्याला सृष्टी आणि स्थिती पाहिजे, पण प्रलय नको. आता भगवंतानं जग निर्माण केलं, त्याला एक दिवस प्रलय पण करावं लागेल, नाहीतर किती जनसंख्या वाढेल, त्याला काही लोकांचा नाश पण करावा लागेल. पण भगवंताची प्रलयलीला आपल्याला आवडत नाही. आपण म्हणतो की अरे कसं भगवंताने असं केलं, असं झालंच कसं, आम्ही तर एवढे भगवंताचे भक्त आहोत. तर अशा प्रकारे पैशाचा लोभ, रात्रंदिवस पैशाच्या मागे धावणं, आणि तिसरे म्हणजे लोकेशना, नाव पाहिजे, यश पाहिजेच. आता खूप मोठा एखादा पंडित असेल
आता त्याला खूप नॉलेज आहे, खूप ज्ञान आहे, खूप चांगला बोलू शकतो, पण ते सगळं आवश्यक आहे का? ज्याला खरं साधक व्हायचं आहे त्यासाठी त्या गोष्टी काही आवश्यक आहे का? पोथी पढे, कबीरदास म्हणतात, पोथी पढ पढ जगमुआ पंडित भयानक होय, 10 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. म्हणजे पोथी वाचून काय कोणी पंडित होत नाही. इथे शंकराचार्य सुद्धा म्हणतात, वाग्वै खरी शब्द झरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम यद्वत भुक्तये न च मुक्तये. हे सगळं पांडित्य कशासाठी आहे? भोगासाठी आहे, ते काही मुक्तीसाठी नाही आहे. कारण पंडित झालं तर एकतर पैसे कमावता येते, म्हणजे आपण त्या पांडित्याचा उदरनिर्वाहासाठी उपयोग करतो. आणि आपण तर कीर्तन करतोच आणि केलंच पाहिजे, भगवंताचं नाव पसरलंच पाहिजे, पण तो आपला उदरनिर्वाहाचा एक उपाय होऊन बसतो, ते मात्र योग्य नाही. कारण आपण ते करतो, पण त्यामध्ये लोकांचं कल्याण होतं, पण खरोखर आपला उद्देश तो असतो का? आपला उद्देश असतो की मला या कीर्तनामधून पैसे मिळाले पाहिजे आणि मला लोकांनी खूप मानलं पाहिजे. आता इथे तुकाराम महाराज म्हणतात, मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. म्हणजे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो, पण मनामध्ये मात्र धन आणि मान ह्या 2 गोष्टी मला मिळाव्या याद्वारे हीच आपली इच्छा असते. म्हणजे जर धन आणि मान ह्या 2 गोष्टी जर आपल्या पांडित्यामागे असेल तर ते पांडित्य काय उपयोगाचं? खूप मोठे श्लोक झाडल्याने काही होत नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे की घारी खूप उंच उंच उडतात, पण त्यांची नजर मात्र मेलेल्या ढोरावरच असते. हे तुम्ही शास्त्राबद्दल लोकांना कितीही सांगा, पण जर तुमच्या जीवनामध्ये आचरण नसेल, तुमच्या जीवनामध्ये वैराग्य नसेल, तुमच्या जीवनामध्ये त्यागाची भावना नसेल, तुमच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, तर ते पांडित्य म्हणजे शाब्दिक पांडित्य आहे, ते भोगासाठी आहे, ते काही मुक्तीसाठी नाही. म्हणून आपण जो काही अभ्यास करतो, जे काही अध्ययन करतो, अध्ययन केलं पाहिजे, पण त्याचा पहिला उद्देश आहे की आपण मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी हे ज्ञान प्राप्त करून घेत आहोत. आणि आपण स्वतःच्या मुक्तीसाठी केलेलं आहे, त्याचा लोकांनाही फायदा व्हावा आणि लोकांनासुद्धा ह्या गोष्टी माहीत व्हाव्या म्हणून आपण लोकांना सांगतो आहे. असं आपण रेट ठरवत नाही की माझी म्हणजे 25,000ची किंमत आहे, माझं कीर्तन करायचं असेल तर 25,000 द्यावंच लागेल. कोणी 25 देईल, कोणी 10 देईल, कोणी 5 देईल. डोंगरे महाराज बघा कीर्तन करायचे भागवतावर, कधी 1 पैसा घेतला नाही आणि लोकांनी पैसे दिले तरी ते सगळे दान करून टाकायचे तिथेच. म्हणजे ते संत होऊन गेले. आपण डोंगरे महाराज म्हणतो, ते महाराज झाले कारण त्यांना पैशाचा मुळीच लोभ नव्हता. त्यांची एवढी भगवंतावर भक्ती होती की लोकांमध्ये सुद्धा ही भक्ती निर्माण व्हावी, हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. तसे आपल्या मनामध्ये ह्या जगाविषयीच्या खूप कामना असतात आणि आपल्याला माहिती आहे की कितीही कामना आपण ठेवल्या तरी कामना कधीच पूर्ण होत नाही. एक कामना पूर्ण झाली की 10 कामना लगेच तयार होतात. कारण एक घर झालं, मग दुसरं घर पाहिजे, एक गाडी आहे दुसरी गाडी पाहिजे, नोकरी आहे याच्यापेक्षा चांगली नोकरी पाहिजे. म्हणजे असा दाखवा मला एकतरी की करोडोपती जरी असेल तरी त्याला समाधान नाही, अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे पाहिजेच पाहिजे, कधीही कामना तृप्त होत नाही. न जातु काम कामान उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भुवयेव अभिवर्धते. इथे भागवतामध्ये म्हटलेलं आहे की कामना तृप्त करून पूर्ण करून त्यात कधीच तृप्त होत नाही, तर अग्नीमध्ये तूप टाकल्यासारखं आहे. अजून तो अग्नी जास्त जळायला लागतो, तुम्ही तूप टाकून काही अग्नी विझवू शकत नाही. तेव्हा हे लक्षात ठेवा. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एक प्रवासी भक्त निघाला. आता तो निघाला पंढरपूरला जायला निघाला समजा रस्त्यामध्ये, आणि चालत जात आहे, मध्ये थकला. त्याला एक झाड दिसलं, झाडाखाली बसला आणि बसल्यानंतर खूप थकलेला होता, भूक लागलेली होती, तहान लागलेली होती. तो म्हणतो की देवा, तू जर खरोखरच माझ्यावर प्रेम करत असेल
तर मला इथे माझ्या भोजनाची व्यवस्था कर. असा मनामध्ये विचार आल्याबरोबर त्याच्यासमोर एक थाली आली, प्लेट आली, त्यामध्ये सगळे पंचपक्वान्न ठेवलेले होते. त्यांना सगळं खाऊन टाकलं. मग म्हणे आता थंड थंड पाणी पाहिजे. लगेच पाणी पण आलं. म्हणजे आता पोट खूप भरलं, आता मी चालू शकत नाही. जर एखादी मला चांगली कॉट मिळाली, बिछाना मिळाला, थोडी विश्रांती करेल. तर लगेच कॉट आली, बिछाना आला, सगळं आलं आणि त्यावर पौडला. जंगलामध्ये एकटाच होता. त्याच्या मनामध्ये विचार आला की अशा वेळेस जर एखादा वाघ आला तर काय होईल. आणि लगेच वाघ पण आला. वाघ आला आणि त्याला फाडून टाकला आणि घेऊन गेला. आता तो बसला होता कल्पवृक्षाखाली. त्याच्या मनामध्ये जो विचार येईल तो पूर्ण होईल, जी इच्छा येईल ती पूर्ण होईल. तर भगवंत कल्पतरू आहे. तो आपल्याला देऊ शकतो, पण तो आपल्याला सगळ्या गोष्टी देत नाही. कारण त्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी दिल्यामुळे आपलं अकल्याण होणार आहे. आपण तर संसाररूपी वाघच त्याच्याकडून मागत असतो, पण त्याला माहिती आहे की यांना जास्त दिलं तर संसारातच बुडून राहील आणि माझा यांना विसर पडेल. म्हणून भगवंत जेवढं आवश्यक आहे तेवढंच देत असतो. कोणालाही कमी आणि जास्त देत नाही. आणि शेवटी आपल्या कर्मावर पण अवलंबून आहे. आपण काहीच केलं नाही आणि मला मिळालं पाहिजे म्हटलं तर कुठून मिळेल. काहीतरी तुम्ही सुकृत केलं असेल, पुण्यकर्म असेल तरच मिळेल ना. प्रयत्न तर सगळेच करतात, पण सगळ्यांनाच यश मिळत नाही. आध्यात्मिक जीवनात आपण सगळेच प्रयत्न करतो, सगळ्यांत काही भगवंताचं दर्शन होत नाही. कारण प्रत्येकाच्या संस्कारावरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये किती पवित्रता आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, याच्यावरती अवलंबून आहे. जर हे नसेल तर एकदम थोडी प्रगती होऊ शकते. तेव्हा हे पूर्वजन्मेचं संचित पण पाहिजे. मग आता हे सगळे आपले बाधा आहे किंवा अडचणी आहे, आपल्या साधनेमधल्या ह्या अडचणी आहे. त्यासाठी आपल्या मनामध्ये वैराग्य पाहिजे, आपल्या मनामध्ये अनासक्ती पाहिजे. अनासक्त होऊन संसारात राहा, कसलीच भीती नाही. आपण कितीही साधना केली, कितीही जप केला, कितीही ध्यान केलं, पण जर अनासक्ती नसेल तर उपयोग काय. 3 दारुडे होते, त्यांनी दारू घेतलेली होती आणि रात्री नौकेमध्ये बसले आणि त्यांना नदी पार करायची होती. आता नौकेमध्ये बसले, नदी पार करायची आहे आणि अजून त्यांनी थोडी दारू घेतली आणि ते तिघेही ती बोट वल्हवायला लागले. रात्रभर ते बोट वल्हवत राहिले. सकाळ झाली, बघतात तर तिथेच आहे बोट. अरे आपण रात्रभर वल्हवतो, आपण बोट तर काही अजिबात सरकली नाही, नांगरच उचलला नाही. ती बोट झाडाला बांधून ठेवली, ते पुढे कशी जाईल. आपण आपलं मन या संसाराला बांधून ठेवतो आणि जप ध्यान प्रार्थना सगळं करतो, पण हा नांगर उचला ना. मन तुम्ही ठेवलं संसारात. आता मन एकच आहे. आता त्यातलं 75% मन संसाराला दिलं आणि 25%मध्ये तुम्ही नाव वल्लवत आहे, तर तुम्ही पहिली तरी कसे जाणार. तेव्हा जगामध्ये राहायला काहीही हरकत नाही, पण हे लक्षात ठेवायचं की ह्या जगामध्ये मी आणि माझं हेच आपल्या बंधनाचं कारण आहे. हे शरीर जे आपलं नाही त्याला आपण मी 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 म्हणतो. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी बॅरिस्टर आहे, मी वकील आहे, मी ॲडव्होकेट आहे, मी अमुक आहे, मी आपण नाहीच. ह्या शरीराच्या सगळ्या उपाधी आहे. आपण मनही नाही, इंद्रिय नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, ब्राह्मण नाही, हुशार नाही, मठ्ठ नाही, आपण काहीच नाही. कारण आपलं स्वरूप तर चैतन्य स्वरूप आहे. मनोबुद्ध अहंकार चित्त आणि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते आपलं खरं स्वरूप आहे. पण आपण या शरीरालाच मी म्हणतो, म्हणजे हेच तर अज्ञान आहे. आणि बाकी सगळं माझं, जे काही आपल्याला दिसतं हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे. आता भगवंतांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे, ते सगळं प्रेम आपण जगाला देऊन बसतो. आता भगवंताला जर ते प्रेम दिलं नाही तर भगवंत लाभेल कसा. आता ती जनाबाई म्हणते, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला ते विठ्ठल कोंडियाला. आता जनाबाईला हृदयामध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं, कारण तिनं संपूर्ण मन विठ्ठलाला दिलं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, तो दोर कशाचा होता, प्रेमाचा होता. आता हे प्रेम आपण जगाला देऊन बसलो तर कसं होईल. एक गुरु आणि शिष्य होते. गुरु म्हणाला शिष्याला, अरे चल माझ्यासोबत, काय पडलं आहे संसारात. नाही नाही म्हणे, मी नाही येऊ शकत. म्हणजे माझ्या घरचे लोक, माझी आई, माझी पत्नी इतके माझ्यावर प्रेम करतात की ते मला सोडायलाच तयार नाही, तर मी कसं काय येऊ शकणार.
अरे म्हणे काही कोणाचे नाही, हे जग असंच आहे, सगळं म्हणतात खूप प्रेम करतात वगैरे, पण काही नाही. नाही म्हणे खरोखरच करतात. मी गेलो तर म्हणे माझा घराचा संपूर्णपणे विनाश होऊन जाईल, कोणीच नाही म्हणे घर चालवायला. तेव्हा गुरुने एक औषध दिलं, म्हणे हे औषध घे, घरी जा, औषध घेऊन झोप आणि तो मेल्यासारखा होऊन जाशील, तेव्हा मी येईल. तो गेला शिष्य घरी, ती गोळी खाल्ली आणि पूर्णपणे अचेतन झाला, शुद्ध हरपली आणि शरीर वाकडं तिकडं झालं, हात पाय सगळे तेडेमेडे झाले. आता घरचे सगळे रडायला लागले, इकडे बायको रडते, आई रडते, सगळे रडते. अशा वेळेस तो आला गुरु, आणि गुरु म्हणतो काय झालं? नाही आमचा मुलगा बघा, माझा पती गेला, आता काय होईल? तेव्हा तो गुरु म्हणतो की नाही नाडी आहे, अजूनही जिवंत आहे, मी त्याला बरं करू शकतो, पण मात्र एक गोष्ट करावी लागेल. मी पहिले एक गोळी देतो, ती गोळी जो खाईल तो मात्र मरेल आणि मुलगा बरा होईल. आई तुम्ही एवढ्या रडता, तुम्ही मुलावर एवढं प्रेम करता, तुम्ही खा ना ही गोळी. आई गोळी हाती घेते, विचार करते, नाही हो, मी गेलो तर कसं होईल माझ्या घराचं, आता तो गेला तर गेला, जाऊ दे, आता मी कशाला गोळी खाऊ. ती काही गोळी खात नाही. बायकोला म्हणते अरे तुम्ही एवढ्या रडून राहिला सकाळपासून, ढसा घ्या गोळी खा. नाही आता त्यांचं जे व्हायचं ते तर झालं, आता माझे बालबच्चे आहे, त्यांना कोण बघेल, मी नाही खाणार. झालं, कोणीही गोळी खायला तयार नव्हतं. हा पठ्ठा पडलेला आहे पण सगळं ऐकत होता. आता त्याचे हातपाय वाकडे तिकडे झाले, त्याला बाहेर घेऊन जायचं आहे, म्हणजे आता याला स्मशानात न्यायचं आहे. तर ते दरवाजाची फ्रेम कापायला लागले, आणि आता या दरवाजातून जाणार नाही, हे दरवाजा तोडावा लागेल. तर ते तोडायला लागले तर लगेच बायको धावत गेली. म्हणे तुम्ही हे काय करता? आता मी झाली म्हणे विधवा, तुम्ही हा दरवाजा तोडला तर म्हणे मला पुन्हा पैसे लावावं लागेल, म्हणे या दरवाजा तोडण्यापेक्षा त्यांचे हातपाय तोडून टाका. हे सगळं त्यानं ऐकलं आणि एकदम जागा झाला. म्हणे गुरुदेव तुम्ही म्हणाल तेच बरोबर आहे, ह्या जगात कोणीही कोणाचे नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत सगळे आपले आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहे, जमीन आहे, घर आहे, तोपर्यंत सगळे आपले आहे. सगळं गेलं की मग कोणी कोणाला विचारत नाही, मग कुठे वृद्धाश्रमात नेऊन ठेवून देतात, जा तिथे राहता. म्हणजे ही वास्तविकता आहे. आपल्याला वाटते आता मुलं अमेरिकेत जातात, परतच येत नाही. आता आईवडिलांना म्हातारे इथे कोण बघतात? कोणी बघायला नाही, त्यांना काय आईवडिलांची कदर नाही. आपले आईवडील कसे राहत असेल काही कोणी त्यांच्याजवळ नाही, असं जगाचं स्वरूप आहे. पण मात्र आपली आसक्ती काही जात नाही, म्हणून ही आसक्ती आपण कमी केली पाहिजे. म्हणजे मुलांना शिकवणं, त्यांना नोकर लावणं आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर आपला वानप्रस्थ आश्रम सुरू झालेला आहे, आता गृहस्थ आश्रम संपला, आता 100% मन भगवंताला द्यायचं आहे. आतापर्यंत आपण संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, मुलांना पायावर उभं केलं, आता ते त्यांचं बघून घेतील. आता आपण आपला सगळा वेळ भगवंताच्या चिंतनात लावला पाहिजे. असे किती गृहस्थ म्हणू शकतात. एक ब्रह्मचारी आला, आता तो संन्यासी होणार, त्याला घरी घेऊन गेले. सगळे पंडित लोक बोलावले आणि ते सगळे पंडित सांगायला लागले, अरे म्हणजे तू हे जे करतो आहे ते शास्त्राच्या विरोधी आहे, तू कसं काय संन्यासी होऊ शकतो? म्हणजे का? शास्त्रामध्ये सांगितलं आहे ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ, मग संन्यास, शेवटी संन्यास आहे. तू आता कसा संन्यास घेतो? अच्छा, म्हणे शास्त्र फक्त माझ्यासाठीच आहे का? नाही, सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे तुमचं वय किती आहे? माझं वय 80 आहे, तुमचं 75 आहे, तुमचं 65 आहे. आता बघा म्हणे 65, 75, 80, आता तुमची वेळ म्हणे घर सोडण्याची झालेली आहे. आता तुम्ही वानप्रस्थ आश्रमात गेले पाहिजे. आता गृहस्थ आश्रम संपला, पण तुम्ही तर काही शास्त्र पाळत नाही, अजूनही तुम्ही घरामध्येच आहे. तुम्ही लोक जात नाही म्हणून आम्हाला जावं लागतं. मग आईवडील गप्पत बस, सगळे पंडित गप्पा बस. आता काय बोलणार? शास्त्र सगळ्यांसाठीच आहे, फक्त मला शास्त्र सांगता आणि तुम्ही तर शेवटपर्यंत मरेपर्यंत घरातच राहता, तुम्ही कुठे घर सोडता. तेव्हा हे सगळं आपण सांगतो, ऐकतो, पण मात्र आचरण करत नाही. त्यामुळे साधना करणं खूप आवश्यक आहे. त्याग, वैराग्य, विवेक हे तर पाहिजेच. नेहमी विवेक जागृत ठेवला पाहिजे की ह्या जगामध्ये कोणीही कोणाचं नाही.
आपण आलेलो आहो 4 दिवसासाठी. 4 दिवस आपण इथे राहू, एकमेकांशी संबंध राहील. शेवटी प्रत्येक आपापल्या रस्त्यानं निघून जाणार आहे. कोणीही परमनंट नाही. आपण कुठून आलो, कुठे जाणार, काही आपल्याला माहिती नाही. काही दिवस येतो, आपण धर्मशाळेत राहतो, पुन्हा आपले निघून जातो, आपल्या कर्माप्रमाणे आपण निघून जातो. तेव्हा हे जर आपण नेहमी लक्षात ठेवलं तर आपण कशावरच आसक्त होणार नाही, कशालाच मी आणि माझं म्हणणार नाही. हा संसार भगवंताचा आहे. देवाचा संसार तोची चालवितो, कर्तृत्वाचा अभिमान जीव मिरवितो. हा संसार देवाचा आहे, तोच चालवतो. पण हा जीव म्हणतो की मी करतो, मी करतो. हा अहंकार आहे. आपण करता नाहीच आहे. अहंकार विमूढ आत्मा करता हा मिती उच्चते. ह्या अहंकारामुळे म्हणतो की मी करता आहे. भगवंतच करता आहे. तो सगळे काही करतो, तो सगळं जग चालवतो. आपण काय यंत्रवत आहोत, त्याच्या हातची बाहुली आहोत. हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण मी म्हणतो. तर मी आणि माझं हे सोडायला पाहिजे. मग साधना कोणती करायला पाहिजे? तर साधना करायला पाहिजे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताचं नामस्मरण ही अतिशय सोपी साधना कलियुगासाठी आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही तर संकीर्तन आयुष्यभरच करतो, आम्ही आयुष्यभर संकीर्तन करतो, भगवंताचं नावही घेतो, पण अजून काहीच झालं नाही. असं करून होत नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? नये नेत्रा जळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल. म्हणजे आपण काय करतो? कीर्तन करतो, नामसंकीर्तन करतो, पण कधी व्याकुळ होऊन भगवंताला प्रार्थना करतो का? आपल्या डोळ्यावाटे अश्रू वाहतात का की भगवंता तू दर्शन दिलं पाहिजे? म्हणजे लोकांची मनं रंजवण्यासाठी, म्हणजे मनोरंजन करण्यासाठी आपण कीर्तन करतो. इथे महाराज म्हणतात तर तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल. म्हणजे लोकांच्या रंजनासाठी कीर्तन नाही, भगवान लाभ करून घेण्यासाठी आहे. आता आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या कीर्तनामध्ये जर व्याकुळता नसेल, भगवंताविषयी आंतरिक खरी खरी भक्ती नसेल, तर आपल्याला भगवंताचं दर्शन होणार कसं? मी सुरुवातीला सांगितलं की उदरनिर्वाहाचं साधन संकीर्तन होऊ शकत नाही. नुसतं हबप लावल्यानं काही ईश्वर लाभ होत नाही. तेव्हा आंतरिकता पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण भगवंताला प्रार्थना करतो, डोळ्यावाटे अश्रूच्या धारा व्हायला पाहिजे. ह्या संतांच्या डोळ्यातून अश्रूच्या भारत धारा व्हायच्या. त्यांना भगवानच एकमात्र आश्रय होता. ते जगातल्या कोणत्याही गोष्टीवर आणि कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून नव्हते. त्यांनी संसारावर तुळशीपत्रच टाकलेलं होतं. म्हणून त्यांना विठ्ठलाने दर्शन दिलं. आणि आपल्या सगळ्यांना विठ्ठलाचं दर्शन पाहिजे, पण या संतांनी सांगितलेलं आपण कधीच आचरण करत नाही. तुकडोजी महाराज काय म्हणतात बघा? वासने तुझं भोवती किती जन्म घालावे आम्ही, भोग हे संपेल का भोगोनी होतील का कमी. केस पिकले दात पडले पाय थरथरती आता, थरथरे सारी त्वचा थांबेची नाती थांबता. नेत्र गेले कान बुजले बुद्धीची सुटली हमी, वासनेच भोवती किती जन्म घालावे आम्ही. ही वासना काही केल्या जात नाही. केस पिकले, दात पडले, हात थरथर, शरीर थरथर कापत आहे, पण वासना मात्र मनामध्ये अजूनही कायमच आहे. काही केल्याची जायला तयार नाही. त्या तुझ्या भोवती आम्ही किती जन्म घालावे, तू काही केल्या जात नाही. तर इथे हा अभंग आहे तुकडोजी महाराजांचा. तर हे सगळे जे विघ्न आहे किंवा ह्या सगळ्या ज्या साधना आहे, आता आपल्याला सुकृत पण करावं लागेल. काहीही न करता भक्ती लाभत नाही, म्हणून आपल्याला सेवा पण करावी लागेल. आणि सगळ्यामध्ये भगवंताला बघून विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. आता ह्या जगामध्ये सगळे विष्णूच आहे, सगळ्यामध्ये भगवंता या बोधानं सगळ्यांची सेवा करावी लागेल. जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची देव ओळख तोची साधू ओळखा देव तेथेची जाणावा. दया करणे पुत्राशी तैसे दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू की याची भगवंताच्या मूर्ती. आता तुम्ही तुमच्या मुलावर जसं प्रेम करता तसं तुमच्या घरच्या नोकरावर करता का? तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्यामध्ये पण विठ्ठल आहे. तुम्ही फक्त तुमच्या मुलामध्ये, बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये विठ्ठल बघता, आणि तुमच्या नोकराची जे मुलं आहे, नोकर आहे, त्यांच्यामध्ये विठ्ठलला का बघत नाही? म्हणजे भेदबुद्धी कशाला करता? तो सगळ्यामध्ये आहे, भगवंत सगळ्यामध्ये आहे,
ही दृष्टी आपल्याला पहिले पक्की करावी लागेल आणि मग आपल्याला त्यांची सेवा करावी लागेल. नुसतं भगवंताला बघून चालणार नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. जे रंजले गांजले त्यांना हृदयाशी धरलं पाहिजे, त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. हेच तर स्वामीजींनी सांगितलं. दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव. हे शिवभावे जीव सेवा, मानव सेवे माधव सेवा. हे सगळ्या संतांनी सांगितलं की जीवामध्ये ईश्वर आहे, तेव्हा यांची सेवा म्हणजे भगवंताचीच पूजा आहे आणि ते आपण करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या साधना साधकांनी करायला पाहिजे, तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त होईल. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, अभ्यास पाहिजे, साधना पाहिजे, जपध्यान पाहिजे, सगळंच पाहिजे. हे जर आपल्या जीवनामध्ये आलं आणि हळूहळू वासना कमी केल्या पाहिजे, इंद्रियावर निग्रह केला पाहिजे, मनामधले विकार काढून टाकले पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे आपले शत्रू आहे, आपण त्यांना रिपू म्हणतो. आता हे रिपू आपल्या मनामध्ये आहेच. ह्या रिपू सगळ्या रिपूंना काढून टाकावं लागेल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे कुणाचाही मत्सर करायचा नाही, ईर्ष्या करायची नाही, कारण सगळ्यांमध्येच भगवंत आहे. तुम्ही द्वेष कोणाचा करणार, ईर्ष्या कोणाची करणार, कारण तोच एक नटलेला आहे सगळ्या रूपामध्ये. तर ही अनुभूती येईल, सगळं विष्णुमय जग दिसेल. पण केव्हा? जेव्हा आपण सिद्धी प्राप्त करून घेऊ. आणि तुकाराम महाराज जशा प्रकारे जीवन जगले त्या प्रकारे जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपण खरे खरे साधक होऊ. नाहीतर आयुष्यभर आपण त्यांची वचनं वाचत राहू, पण आपल्या मध्ये मात्र काहीही परिवर्तन होणार नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष ऐकतो आहेच, पण 1% तरी आचरणामध्ये उतरलं आहे का? जर आचरणामध्ये काहीही येत नसेल तर 15-20 वर्ष ऐकण्यात काय आहे? ज्याचा अहिल्याबाई आपल्याला माहिती आहे, एक गीतेचा पंडित त्यांच्या घरी आला, म्हणजे मला गीता शिकायची आहे. निश्चित काय, पहिला त्यांनी श्लोक सुरू केला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. म्हणे झालं बस मी गीता शिकले म्हणे. अरे अर्धा श्लोक झाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि तुम्हाला गीता कळली? हो म्हणे, त्याच्यामध्ये सगळं काही आलं. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, बस झालं. त्या सगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन धर्म करा. मग अहिल्याबाईने किती घाट बांधले, नदीचे मंदिरं बांधली, घाट बांधले, देवस्थान बांधले, किती धर्मशाळा बांधल्या. म्हणजे तीर्थस्थानी जाऊन तिनं धर्म केला, विहिरी बांधल्या. झालं, अर्ध्या श्लोकामध्ये तिचं जीवन बदलून गेलं. राणी अहिल्याबाई झाली, शिवाची महाभक्त झाली. म्हणजे अर्ध्या श्लोकामध्ये तिचं जीवन बदललं. श्री रामकृष्ण म्हणायचे की गीता 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 10 वेळेस म्हटलं तर काय होते? त्यागी 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 होते. म्हणजे गीतेचा अर्थ आहे की अरे जीवा, भगवंतासाठी त्याग कर, ह्या संसारामध्ये आसक्त होऊ नको, अनासक्तपणे संसार कर, तर तुला भगवंताचा लाभ होईल. तर इथे कुणालाही सवलत नाही. म्हणजे आम्ही गृहस्थ आहो, आम्ही काही करू शकत नाही. तुकाराम महाराज पण गृहस्थ होते, भगवान श्री रामकृष्ण पण गृहस्थ होते, त्यांनी विवाह केला होता, पण एवढं पवित्र जीवन जगले की पत्नीशी त्यांचा काहीही शारीरिक संबंध नव्हता. म्हणजे अशा प्रकारचे संत आपल्या देशामध्ये होऊन गेले. त्यांनी पण विवाह केला आणि दाखवून दिलं की विवाह करूनसुद्धा भगवान लाभ करून घेता येणं शक्य आहे. पण काही नियमांचं पालन करावं लागेल, साधना करावी लागेल. हे सगळं आपल्याला सगळ्या संतांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि हा सगळ्या शास्त्रांचा सार आहे, दुसरं काय आहे? हे सगळं सांगितलेलं आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे पटवून दिलेलं आहे. आता आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल उठवून चालावं लागेल. त्यांची वाणी नुसती ऐकून काही होणार नाही, तर आचरण करावं लागेल. आपलं जीवन बदलावं लागेल, आपल्यामध्ये पवित्रता आणावी लागेल, त्याग, विवेक, वैराग्य, प्रेम, भक्ती हे सगळे गुण आपल्यामध्ये आणावे लागेल. तेव्हा कुठे भगवंताचं आपल्याला दर्शन होईल. तेव्हा मी बराच वेळ घेतलेला आहे, अर्धा तास दिलेला होता, पण पाऊण तास होऊन गेलेला आहे. तेव्हा जास्त वेळ न घेता इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। नमस्कार।